वत्सगुल्म नगरी वाशिम येथे चौथे श्री मुंगसाजी माऊली संमेलन उत्साहात संपन्न माऊली वंशज आणि विदर्भातील संतांच्या दर्शनाने भाविक धन्य अनंतकोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री मुंगसाजी माऊलींच्या कृपाशीर्वादाने आणि वैराग्य मूर्ती सांभा महाराज जयंती निमित्त श्री मुंगसाजी माऊली उत्सव समिती यवतमाळ व वैराग्य मूर्ती सांभा महाराज संस्था यांच्या वतीने 1 व 2 जुलै 2026 रोजी काले लॉन वाशिम येथे चौथे श्री मुंगसाजी माऊली संमेलन मोठ्या भक्तिभावात पार पडले. यवतमाळचे निस्सीम माऊली भक्त अतुल राठोड, सौभाग्यवती ललिता राठोड व मित्रमंडळींच्या पुढाकाराने झालेल्या या 2 दिवसीय सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले, अशी माहिती संजय कडोले यांनी दिली. पहिल्या दिवशी सकाळी माऊलींच्या पादुका व पालखीचे पूजन करून पदयात्रा काढण्यात आली. मार्गात रामेश्वर पंचांगे, सौभाग्यवती अर्चना पंचांगे यांनी पूजन केले, तर भांदुरके काका, लोखंडे सर, वीरेंद्र देशमुख, बोके सर, नितीन विटकर, पोटे सर, सुरेश पाटील यांच्यासह शेकडो भक्तांनी स्वागत केले. त्यानंतर श्री पुंडलिक देव, संत घोगले बाबा, वैराग्य मूर्ती सांबाबा, श्री मारुती महाराज, संत राधोजी महाराज, श्रीराम महाराज, कोंगसाजी महाराज यांच्या वंशजांचा सत्कार झाला. संत वंशजांच्या हस्ते गजानन काटे आणि संजय कडोले यांच्या दैनिक विश्वजगत च्या माऊली विशेषांकाचे विमोचन झाले. हरिभक्त पारायण शिलाताई चिव्रकर यांनी माऊलींची माहिती दिली. दुपारी बंडूभाऊ देशमुख यांचे प्रवचन व हरिभक्त पारायण राजू विरदंडे महाराज यांचे कीर्तन झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता भव्य संत महंत मेळावा झाला. यात श्री संत विष्णू माऊली भानसरा, श्री संत ताराई दारभा, 128 वर्षीय श्री संत रायबा संभाजी अंभोरे, श्री संत योगीराज माऊली, श्री संत ऋषिकेश माऊली, श्री संत राजेश्वर माऊली, श्री 108 महंत आत्मानंद गिरीजी महाराज, श्री संत राजूबाबा अकोला, श्री संत गुडू माऊली, श्री संत गजानन माऊली, श्री संत कैलास महाराज आदी संत महंत उपस्थित होते. हरिभक्त पारायण योगेश महाराज खवले यांचे कीर्तन झाले. वीरेंद्र देशमुख, सौभाग्यवती भारती देवी सोमाणी, राजेंद्र पावडे, समाज प्रबोधनकार संजय कडोले यांच्यासह शेकडो भक्तांचा सत्कार करण्यात आला. दुपारी महाप्रसाद व भजन स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले. संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्याला धामणगाव, मूर्तिजापूर, भानसरा, कारंजा येथील माऊली देवस्थानांचे प्रमुख उपस्थित होते. आयोजनात शंकर बावणे, अनंता कलस्कर, किशोर घोंगडे, रतन राठोड, दिनेश राठोड, राजू चांदूरकर, अतुल पराले, भंडागे सर, भोयर सर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन अतुल राठोड तर सूत्रसंचालन हेमंत चोपडे, पाडरशिंगा यांनी केले. यशस्वीतेसाठी भांदुरगे, लोखंडे सर, वीरेंद्र देशमुख, बोके सर, नितीन विटकर, सुरेश पाटील, पोटे गुरुजी, रुपेश गडवाले, राजेंद्र पावडे, भीमराव बर्डे, संतोष घाटगे, परमेश्वर तुरक, योगेश्वर श्यामसुंदर, सुरेश ठाकरे, महादेव धोटे, मंगेश भेंडे, दिलीप तायडे, गणेश बाजळ, पद्माकर पाटील कडू, लोमेश चौधरी, रामबकस टेंडुले आदींनी सहकार्य केले. 2 दिवस वाशिम नगरी पूर्णपणे माऊलीमय झाली होती, असे भाविकांनी सांगितले. संत महात्मा सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो, त्यांना साष्टांग दंडवत करतो, विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठातील संतांचे वंशज असलेले, ज्यांच्या दर्शनाचं भाग्य आपल्याला लाभलं, असे संतांचे वंशज यांच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो, त्यांना प्रणाम करतो, नमन करतो. तसेच माझ्या समोर बसलेले माझे मायबाप, माझे बंधू आणि भगिनी यांच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो की आज तुमच्या दर्शनाचा योग या ठिकाणी आला, हे खरोखर माझं परम भाग्य आहे. माऊली अतुलभाऊ राठोड
आता तुम्हाला सांगण्यासारखा किस्सा आहे की आम्ही कारंजेकर अगोदर श्री क्षेत्र धामणगाव येथे पायी चालत जात होतो. पायी चालत जाता जाता 17 लोक आम्ही त्या पहिल्या वर्षी दिंडीमध्ये होतो. दुसऱ्या वर्षी त्याच्यात वाढत गेले. असं करता करता आमचे मित्र होते सुरेश भाऊ गडवाले, यांनी ठरवलं की चला तुमच्या पोरांचा उत्साह बघून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मग आमची येण्याची व्यवस्था केली. आम्हाला काही भजनी मंडळ घेण्याकरिता देखील त्यांनी आर्थिक मदत केली. आणि दुसऱ्या दिवशी जे जे लोक तिथं वारीला गेले होते त्या लोकांचा सत्काराचं आयोजन आणि त्यांच्या भोजनाचं आयोजन म्हणजे महाप्रसादाचं आयोजन ठरवलं आणि आमचा उत्साह वाढला. हा उत्साह वाढता वाढता एवढा वाढला, एवढाच गेला गेला की त्यांनी ठरवलं की चला तुमच्या पोरांचा उत्साह बघून त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि मग आमची येण्याची व्यवस्था केली. आम्हाला काही भजनी मंडळ घेण्याकरिता देखील त्यांनी आर्थिक मदत केली. आणि दुसऱ्या दिवशी जे जे लोक तिथं वारीला गेले होते त्या लोकांचा सत्काराचं आयोजन आणि त्यांच्या भोजनाचं आयोजन म्हणजे महाप्रसादाचं आयोजन ठरवलं आणि आमचा उत्साह वाढला. हा उत्साह वाढता वाढता एवढा वाढला, एवढाच गेला गेला की आपोआपच आमचा प्रचार होऊ लागला. आणि असं करता करता आजच्या तारखेला आमच्या दिंडीमध्ये 5000 लोक कारंजा ते धामणगाव येथे पायी चालत जातात. नोंदी कोणी कोणाला आता आमंत्रण देत नाही. सर्व लोक वाट पाहतात दिंडी केव्हा आहे. आमची दिंडी दरवर्षी नवीन वर्ष लागलं म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी आम्ही तिथं जातो. एवढं लोकांना माहिती झालं की सर्व लोक 7 वाजता सकाळीच पहाडपुऱ्यामध्ये हजर होतात आणि त्या ठिकाणाहून दिंडी निघते. मग वेळ अशी येते. आता याच वर्षीची परिस्थिती तुम्हाला सांगतो माऊली की यावर्षी झालं काय की आम्ही कारंजामधून निघाल्यानंतर जवळजवळ मला वाटते 24 किलोमीटर धामणगाव येते. कारंजा ते धामणगावचं अंतर 24 किलोमीटर, 27 किलोमीटर, 27 तसं 24 येते सर. रामगाव रामेश्वर मार्गे गेलो तर आणि गोदेगाव मार्गे गेलो तर 27 किलोमीटर. तर या अंतरावर जाताना आम्ही सकाळी 8 वाजता जेव्हा निघालो, 8 वाजता निघता बरोबर पहाडपुऱ्यात रेवाळे भाऊंनी नाश्ता दिला. असं करता करता कारंजात 5 ते 6 ठिकाणी नाश्ता झाला. सर्व वारकऱ्यांची पोटं भरली आणि सर्व वारकरी निघाले. 2 किलोमीटर कारंजापासून समोर गेल्यानंतर तिथे आमच्या एका माऊली भक्तांना बेसन पोळीचं जेवण ठेवलं. ते बेसन पोळीचं जेवण झाल्यानंतर लगेच 3 किलोमीटर जातो की नाही तर सोमठाण्यामध्ये परत फिरलो. पण काही काही मंदिरात आज दिवा सुद्धा लागत नाही. मग भक्ती कशाची? तुम्ही भक्ती का करता? तर सगळे भक्त मंडळी आपण एकत्र यावं आणि देवाचा प्रसार करावा, हे प्रत्येक भक्तांची जबाबदारी आहे. त्या दृष्टिकोनातून नुसतं मुंगसाजी देवच नाही तर त्याच्यासोबत राघोजी महाराज होते, श्रीराम बाबा होते, भोगले महाराज होते, यांचा पण प्रसार व्हावा. त्याकरता आम्ही आमचे जे मित्रमंडळ आहे त्यांनी लखमापूर ते आशेगाव देवी पालखी काढली. आशेगाव देवीला मंदिर आहे पण तिथे सोहळा साजरा होत नव्हता. तर मोठ्या प्रमाणात भोगले महाराजांचा सुद्धा सोहळा तिथे व्हायला लागला. तसंच आता आम्ही पुढच्या दत्त जयंतीला श्रीराम महाराज नांदगाव खंडेश्वर अमरावती ते कंधारा गाव श्रीराम महाराजांचं गाव, तिथे आम्ही पालखी सोहळा सुरू करणार आहोत. त्यावेळेस पण आपण यावं. आमची चाबडोळची मंडळी, भोसेची मंडळी, ती यवतमाळची जी मंडळी आहेत ते आमच्यासोबत नेहमीच राहतात. आम्ही आवाहन केलं तर ते येतात. आज सुद्धा ते रात्रीच आल्या आमच्या बाया. तर हे जे भक्ती आहे ही प्रत्येकाने करावी. मुंगसाजी देवाची भजन स्पर्धाच का आम्ही
Thank you.